बाळासाहेब, संदर्भासहित स्पष्टीकरणमध्ये शिवशक्ती आणि भीमशक्तीचा प्रयोग कशा प्रकारे बघताय तुम्ही? आत्ताच्या फेजमध्ये अनसक्सेसफुल आहे. आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाचं भवितव्य? तुम्ही पुन्हा मोठं विधान केलं म्हणून मला कुठेतरी असं एक जाणवायला लागलेलं आहे. आणि ते म्हणजे एकनाथ शिंदे हे अध्यक्ष जरी असले तरी नजीकच्या काळामध्ये राज ठाकरे अध्यक्ष होतात आहेत का? शिवसेनेचे म्हणजे जी शिवसेना एकनाथ शिंदेकडे आहे आज तांत्रिकदृष्ट्या मुख्य नेता असं पद घेतलंय त्यांनी. तुमच्या बोलण्याला विरोध नाहीये, पण तांत्रिकदृष्ट्या त्यांनी मुख्य नेता असं पद ठेवलंय शिवसेनेत एकनाथ शिंदेनी. म्हणून आफ्टर लोकसभा आणि बिफोर असेंब्ली इलेक्शन राज ठाकरे हे मनसे विलीन करून अध्यक्ष होणार का? किंवा त्यांचं जे पक्षप्रमुख शिवसेना पक्षप्रमुख हे पद उद्धव ठाकरे राज ठाकरेंकडे जाणार का? हा मला वाटतं. शिवाजी पार्कवर त्यांनी भाषण केलं, त्यात त्यांनी याचाच अर्थ होय. अच्छा, पण तो जो प्रश्न होता शिवशक्ती भीमशक्तीचा प्रयोग, तर तुम्ही नजीकच्या काळामध्ये आत्ता नाही म्हणताय, पण भविष्यामध्ये प्रश्न असा आहे त्याच्यामध्ये की हे जर सुरुवात झाली म्हणजे आपण भारतीय जनता पक्षाचा असणारा जो काही गेम प्लॅन आहे तो आपण बघितला पाहिजे असं मला स्वतःला वाटतं आहे. एका बाजूला नरेंद्र मोदीने की आम्ही उद्धव ठाकरेंच्या परिस्थिती वाईट झाली तर आम्ही त्यांना मदत करू असं एक स्टेटमेंट देऊन ते बसलेले आहेत. उद्धव ठाकरेंची वाईट परिस्थिती झाली तर आम्ही त्यांना मदत करू असं असणारं स्टेटमेंट त्यांनी दिलेलं आहे. त्याच्यामुळे एका बाजूला गाजर दाखवलेला आहे आणि दुसऱ्या बाजूला एकनाथ शिंदे आणि BJPने राज ठाकरेंना प्रचारामध्ये घेऊन हळूवाररीत्याने राज ठाकरेकडे मेन रजिस्टर्ड शिवसेना असं जर मी म्हटलं देण्याचा घाट तरी घातला नाही का? याच्यावरती मी असं म्हणणार आहे की सर्वायवल कोणाचं राहणार. म्हणजे सिंडिकेट काँग्रेस ज्यावेळेस झाली होती त्यावेळेस इंदिरा गांधींची काँग्रेस वाचली, तेव्हा अशा ह्या परिस्थितीमध्ये राज ठाकरे जर उद्या अध्यक्ष झाले असं समजू आपण, ते आणि उद्धव यांच्यामधली असणारी मग सर्वायवलची चुरस चाललेली असेल. त्या चुरशीमध्ये कोण तग धरून धरेल हा मला वाटतं त्यावेळेस तुम्ही शिवशक्ती भीमशक्ती करताना त्यांच्यामध्ये कोण सर्वाइव्ह करेल त्या शिवशक्ती बरोबर जायचा असा तुम्ही विचार करता? मी आता असं म्हणतोय की दॅट इज टोटली रूल्ड आउट ॲट दी प्रेझेंट स्टेज. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.